श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आज आहे बुधवार आणि आमच्याकडे सुकं चिकन बनवते मी. माझ्या मसाल्यांची ॲड करते, त्यामुळे मी तुम्हाला सुकं चिकन माझ्या ज्या आगरी स्पेशल मसाला आहे, आपला घरगुती जो साठवणीचा मसाला आहे, त्यामध्ये बनवून दाखवणार आहे. या अगोदरसुद्धा मी मसाल्याची ॲड केलेली आहे. तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसेल, त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. तर चला मसाला तर चला रेसिपी बनवूया. आणि आज काय मी करेल ते तुमच्याबरोबर शेअर करेल. मला आज बाजारात वगैरे जायचं आहे. जर अगोदर ब्लॉग अपलोड केला तर नाही, मग उद्याच्या ब्लॉगमध्ये ते शेअर, ह्या ब्लॉगमध्ये मग रेसिपीज दाखवेल. चला 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 बनवूया, कारण का मला आत्तासुद्धा बाजारात जायचं आहे भाजी वगैरे आणायला. आणि चिकन आणून दिलं तर पहिले बनवूनच जाते. श्रावणीलासुद्धा जायचं आहे तिच्या कॉलेजला, मग गडबड होऊन जाते. म्हणून मग मी विचार केला की मी जेवण बनवते आणि मग बाजारात जाते. आता मी यांच्यासाठी चिकन बनवते आपल्या मसाल्यामध्ये सुकं चिकन. चला. तर सगळ्यात अगोदर इथे मी मोठा कांदा कट करून घेतले. त्यानंतर आपला हा आगरी मसाला आहे आणि हळद ते मी इथे वाटणमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हा आमचं वाटण आहे, ज्यामध्ये सुकं खोबरं भाजलेलं, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर एवढंच असतं आणि ते बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. खोबरं तुम्ही कसंही भाजू शकता. तेल गरम करत ठेवले कढईमध्ये. त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर ना तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं हिंग घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि त्याच्यावर तेल कडकडीत गरम झाल्यावर कांदा आपला घातलेला आहे. कांदा चांगला परतायचा. मसाल्याची ॲड करते आणि मसाला तिथे ठेवायलाच विसरली, म्हणजे पहिले मसाला ठेवून घेतला. बघून घ्या आणि नंबर खाली दिसते स्क्रीनवर, ऑर्डर करा. आता मी इथे बाजूला आवाज येतोय, काम चालू आहे, तरीसुद्धा मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते, कारण का आज बुधवार आहे. आणि बस एवढंच. तर ना अद्रक लसूण पेस्ट एक मोठा चमचा भरून घातलेला आहे. कांदा छान ब्राऊन म्हणजे कलर चेंज झाल्यावर ते सुद्धा परतल्यावर आपली ही गावठी सेलमची हळद आहे ती अर्धा चमचा आणि 2 चमचे भरून तुम्ही बघू शकता. 2 चमचे भरून फक्त मी मसाला घातलेला आहे. छान तो तेलामध्ये अगोदर परतून घ्यायचा, गॅस बारीक करायचं हे करताना. आणि मग आपलं स्वच्छ धुतलेलं चिकन त्याच्यामध्ये घालायचं. हाफ KG चिकन आहे आणि छान असं मस्तपैकी मसाला त्याला कोट करून घ्यायचा पूर्ण. आणि तुम्ही इथे मीठ घालू शकता. मी ना मीठ घालायला अगोदर विसरली म्हणून मी नंतर घातलेला, तर तुम्ही घालू शकता अगोदर मीठ. आता बारीक गॅसवर ठेवायचं चिकन आणि झाकण देऊन ठेवायचं. त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि साधारण 5 मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं. 5 मिनटानंतर ना छान त्याला तेल सुट्टं मस्तपैकी, कारण का आपण हे सुकं चिकन करतो. तुम्ही कोणतंही चिकन करताना ही प्रोसेस करू शकता. मग मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं पूर्ण. तुम्ही कलर बघू शकता, फक्त मी कलरच बघायला लागेल आणि टेस्ट तर अफलातून आहे. आणि मिक्स करून घेतल्यावर ते ताटावरचं पाणी ते अगोदर घालून घ्यायचं. तुम्हाला एक्स्ट्रा पाणी पाहिजे घालू शकता. मी इथे सुकं चिकन करते म्हणून तेवढंच पाणी. आता टोपावर ताट ठेवायचं, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि गॅस मीडियम करायचं. मीडियम गॅसवर शिजवायचं. आणि कमाल सगळं मसाल्याचं आहे, मी खरंच सांगते, कमाल सगळा मसाल्याचा एक नंबर टेस्टी. कोणताही एक्स्ट्रा मसाला घालायची गरज नाही. तुम्ही हा मसाला घेतला ना, तुम्हाला फक्त हळद आणि मसाला, म्हणून मी 2 बनवलेले आहेत, ज्या व्हेजसाठी नॉनव्हेजसाठी चालतील. आणि हाफ KG आहे 500 रुपये आणि हळद आहे 150 रुपये. बाकीचं तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर खाली नंबर दिसेल, त्याच्यावर मेसेज करा. आणि भाव तर मी सांगितलेलाच आहे. आणि मसाला एक नंबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर कोणताही तुम्हाला एक्स्ट्रा धने पावडर वगैरे घालायची गरज नाही, कारण का तुम्ही एकदा फर्स्ट टाईम खाल्ला भाजी किंवा नॉनव्हेज बनवून, तेव्हाच तुम्हाला समजून जाईल का मसाला काय आहे. तर चला आपले हे 2 प्रोडक्ट. आणि कालच मी तुमच्याबरोबर यूट्यूबला शेअर केले का लोणचे मसाला, तुम्हाला जर तोही पाहिजे असेल तरीसुद्धा सांगा. लोणचे मसालासुद्धा आपल्याकडे मिळून जाईल. इथे चिकन आता आपलं शिजलेलं आहे पूर्ण. आता त्याच्यामध्ये मी घालते मीठ चवीपुरतं. आणि त्यानंतर हे वाटण आहे, ज्यामध्ये सुकं खोबरं, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर हे वापरलेलं आहे. ते वाटण मी साधारण अर्धी वाटी घातले. सुखं चिकन आहे म्हणून अर्धी वाटी. रस्सा असेल तर थोडा एक्स्ट्रा घालू शकता, पण खूप जास्त घालायची पण गरज नाही. आता त्याच्यावर झाकण देऊन पाणी वगैरे ठेवायची गरज नाही. बारीक गॅसवर आता हे चिकन पूर्ण शिजू द्यायचं. साधारण 5 ते 10 मिनिटांनी अशा प्रकारे तेल सुटतं चिकनला आणि आपलं सुकं चिकन तयार आहे. थंड झाल्यावर ते अजून सुकं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी असतानाच गॅस बंद करायचं. जन्नत का रस्ता तू ये पिझ्झा आहे मेरी तू. असं चिकन तुम्हाला बनवायचं असेल तर हे मसाले तुम्ही घ्या आणि सांगा. भारी झाले.
पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर चिकन तुम्ही बघितलंच, एक नंबर भारी झालेला आहे मस्तपैकी. आणि असं चिकन तुम्हाला बनवायचं असेल तर जरूर 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 तुम्ही हा आपला मसाला घ्या. आणि नंबर दिलेला आहे. मी मसाल्याचीच ॲड करते कारण का हे माझं काम आहे. आता मी काय करणार, मला मसाला माझा विकायचा आहे तर त्यामुळे. तर मसाला चिकन तर झालेलं आहे, सुकं भाकरी हे विकत आणणार आहेत. आणि मी भात घातले थोडं. आता रश्श्याला काहीतरी बनवते, त्याचबरोबर मच्छी आणून दिले, थोडीशीच मच्छी आहे, जास्त नाही, त्यामुळे मी दाखवत बसत नाही. फ्राय केल्यावर दाखवते. मसाला वगैरे त्याला मी ऑलरेडी लावून ठेवले म्हणून दाखवत नाही. तर इकडे आपले चिकन तर आहे तयार आणि मच्छी पण मी आपल्या मसाल्यामध्ये तळून घेतलेली. कलर तुम्ही बघू शकता फ्राय केलेल्या मच्छीचा, मस्तपैकी फ्राय झालेली आहे. पापलेट आणि कोलंबीच एवढंच आहे.